नमस्कार मित्रांनो, आपण एक गोष्ट समजून घेऊयात, पण त्याआधी चॅनेलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. एक सर्व सिद्धी प्राप्त केलेले महापुरुष एकदा रस्त्याने चालले होते आणि एका गावाजवळच एक मोठं वडाचं झाड होतं. त्या झाडाच्या पारंब्यावरती मुलं खेळायची, परंतु तिथं एक मोठा नाग राहायला आल्यापासून तिथं मुलांचं खेळणं, लोकांचं येणं जाणं बंद झालं होतं. तो लोक दिसतात चावायला बिळातून बाहेर यायचा. ते महापुरुष त्या झाडाजवळ आल्यानंतर लोक त्यांना हाक मारून सांगतात, महाराज महाराज, तुम्ही त्या झाडाजवळ काही जाऊ नका, कारण त्या झाडाच्या बुंद्यात एक बीळ आहे आणि त्या बिळामध्ये एक मोठा नाग राहतो आणि येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना तो चावतो. हे ऐकून महाराज त्या लोकांना म्हणतात, मी जाऊन बघतो. त्या झाडाजवळ जातात तर तिथे त्या बिळामध्ये नाग असतो. तो महाराजांच्या येण्याची हालचाल ऐकून बिळाच्या बाहेर येतो आणि तो महाराजांना चावणार. तेवढ्यात महाराज म्हणतात की तू लोकांना चावून खूप मोठं पाप करत आहेस. ते पाप तुला फेडण्यासाठी तुला खूप मोठ्या त्रासातून जावे लागेल. तेव्हा तो नाग चावायचं थांबतो आणि विचारतो, मी पापातून मुक्त होण्यासाठी काय केलं पाहिजे. तेव्हा ते महाराज सांगतात, तू लोकांना चावणं सोडून दे, आणि ते तिथून निघून जातात. काही दिवस असेच निघून जातात. परत त्या रस्त्याने ते महाराज जात असताना त्यांना त्या नागाची आठवण होते. विचारपूस करण्यासाठी ते त्या झाडाजवळ जातात. तेव्हा तिथे लहान मुलं मोठी माणसं त्या नागाला दगड मारून त्रास देत असतात. ते महाराज त्या लोकांना तिथून हाकलून देतात आणि त्या नागाला विचारतात, तुझी अशी अवस्था कशी काय केलीस तू. तेव्हा तो नाग सांगतो, महाराज, तुम्ही सांगितलं की लोकांना चावून पाप करू नकोस, म्हणून मी चावणे बंद केले. पण लोकांनी मला मी दिसताच दगड मारण्यास सुरुवात केली. माझे बिळाच्या बाहेर पडणेही अवघड करून ठेवले. त्यामुळं मला अन्न पाणी मिळणं खूपच अवघड झालं आहे. हे ऐकून महाराज म्हणतात की मी तुला लोकांना चावून पाप करू नको असं सांगितलं होतं, पण लोकांना फिटकारू नको असं कुठे बोललो. यातून आपण काय शिकलो तर आपल्याही बाबतीत बऱ्याचदा असंच होतं की आपण शांत राहून अन्याय सहन केला तर लोक खूपच त्रास देतात, त्याचा गैरफायदा घेतात. म्हणजेच आपण स्वतः दुसऱ्याच्या चांगुलपणाचा गैरफायदा घ्यायचा नाही, पण दुसरा कोणी आपल्या चांगुलपणाचा गैरफायदा घेत असेल तर गप्पही बसायचं नाही. नाहीतर लोक आपल्याला रक्तबंबाळ केल्याशिवाय शांत बसणार नाहीत.